हाय, नमस्कार यूट्यूब फॅमिली. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझा यूट्यूबवरील प्रवास कसा झाला त्याबद्दल माहिती सांगत आहे मी. आता मुलगीने मला यूट्यूब चॅनल खोलून दिलं हे तर तुम्हाला माहीत झालं. पण आता पुढं कसं जायचं, पुढं काय काय आहे हे काहीच माहीत नव्हतं. पुढं किती खाचखळगे आहेत, कसं कसं पुढं जायचं हे काही माहीत नव्हतं. हे 4000 तास वॉच टाईम करायचा, 1000 सबस्क्राईब करायचे हे काहीसुद्धा माहीत नव्हतं. आणि हे कसं करायचं हे सुद्धा माहीत नव्हतं. झाली का आता इथं आता मीनाक्षी बुरुडचं म्हणजे सुरुवात, काय करावं कसं करावं हे काही माहीत नव्हतं. तर मग काय झालं, कुणाकुणाकडनं माहिती घेतली. ह्या यूट्यूबवरती येऊन येऊन मग झालं माहिती सगळं, थोडंफार कोण काय बोलायचं कोण काय बोलायचं. मग ह्याच्या लाईव्हला जा मला सब करा, त्याच्या लाईव्हला जा मला सब करा. पहिलं स्वतःहून कुणी सब करत नव्हतं आणि हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे आणि माझ्या लाईव्हलासुद्धा मी सांगितलेलं आहे. तर मग कसं कसं मी 500 सब गोळा केले. तेव्हा कसं होतं, 500 सब जमा झाले की लाईव्ह घेता येत होते. तोपर्यंत लाईव्ह चालूसुद्धा ऑप्शनच येत नव्हतं त्यावेळेस. आता 50 सब झाले ना की लगेच ऑप्शन येतं, पण तेव्हा कसं होतं 500 सब झाले की ऑप्शन यायचं. आणि मुळात काय झालं, मी बरेच शॉर्ट व्हिडिओ डिलीट मारले. का तर मला एका मॅडमने सांगितले की शॉर्ट व्हिडिओ ते डिलीट मारा, नाहीतर तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येईल. मग ते व्हिडिओ पण मी डिलीट मारून टाकलं. झाले का नाही इथं फसकत आता मीनाक्षी बुरुडची. मग कसं काय माझा वॉच टाईम भरणार सांगा तुम्ही. म्हणजे भरलाच नसता, लाईव्ह घेतल्याशिवाय वॉच टाईम तर माझा भरलाच नसता. उगाच मी खोटं कशाला सांगू, मी खोटं काय सांगणार नाही. मग माझे 500 सब मी इकडं तिकडं फिरून 500 सब मिळवले. आणि माझी जुनी यूट्यूब फॅमिलीसुद्धा लई भारी होती. त्या माझ्या जुन्या यूट्यूब फॅमिलीने मला भरपूर असा सपोर्ट केला, म्हणून माझा वॉच टाईम कंप्लीट झाला. आणि माझं उलटं झालं, माझा 5000 तास वॉच टाईम झाला, पण मला काय लवकर सब भेटले नाहीत. आणि 2 महिने मी चॅनल बंद केलं. कुणाला पटलं नाही घरामध्ये, त्यामुळं मी 2 महिने चॅनल बंद ठेवलं. नाहीतर नक्कीच 8 महिन्यामध्ये माझं चॅनल मोनो झालं असतं. जिथं 10 महिने मला चॅनल मोनो करायला लागले ना, तिथं 8 महिन्यामध्ये माझं चॅनल नक्कीच मोनो झालं असतं. कारण माझी जुनी यूट्यूब फॅमिली होती ना, त्यांनी मला भरपूर असं सहकार्य केलं आणि माझं चॅनल मला त्यांनी मोनो करून दिलं बरं का. मी जुन्या यूट्यूब फॅमिलीचं सुद्धा धन्यवाद मानते. नवीन यूट्यूब फॅमिलीसुद्धा माझी चांगली आहे. मला असं कोणी काही नावं ठेवत नाही. असलं तर आहेत थोडीफार नावं ठेवणारे, कारण कसं आहे माहिती आहे का, ह्या यूट्यूबवरती नावं ठेवणारंसुद्धा माणसं पाहिजे. जशी चांगली माणसं आहेत, चांगले बोलणारे आहेत ना, तशी नावं ठेवणारीसुद्धा माणसं पाहिजे. कारण नावं ठेवलं ना तरच माणूस पुढं जातं, तसं माणूस पुढं जात नाही. कोणतर नाव ठेवणारं पाहिजे पाहिजे. तुम्हाला माहीत आहे निंदकाचे घर असावे शेजारी, ही म्हण तुम्हाला माहीत आहे ना. तसं आहे, कुणीतरी आपली म्हणजे बदनामीसुद्धा आपली कुणीतरी केली पाहिजे, कारण त्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्हिडिओ बनवता येतो हे लक्षात ठेवा. आता मुलगीने चॅनल काढून दिलं, पण हा पुढचा प्रवास लय अवघड होता मला. तर तो पुढचा प्रवास काय आहे ना, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. आज मी जास्त काही सांगणार नाही, थोडक्यातच माहिती सांगणार, कारण मोठे व्हिडिओ ना कुणीही बघत नाही. लगेच तिथल्या तिथं स्किप करायचा, शेवट बघायचा आणि लागलीच कमेंट टाकायचा लय भारी व्हिडिओ बनवून. असं कुणीही करू नका, कारण प्रत्येकजण कष्ट घेत असतं. काय लोक करतात माहिती आहे का, सुरुवात बघायची शेवट बघायचा, मधलं सगळं गाळून टाकायचं आणि वा काय भारी व्हिडिओ. मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. आपल्याला जास्त कुणाच्या चॅनलवर जाता येत नाही, जास्त कुणाचे व्हिडिओ बघता येत नाही ना, तर बघू नका. 1 किंवा 2च व्हिडिओ बघा, पण ते व्यवस्थित व्हिडिओ बघा, एवढं बाकी लक्षात ठेवा. कारण का नाही, प्रत्येक हे कष्ट करत असतं, प्रत्येकजण मेहनत घेत असतं आपल्या आपल्या चॅनलसाठी. त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बघत जावा आणि कमेंट व्यवस्थित करत जावा तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे का नाही, बरेच जण लोक असे आहेत ना, व्हिडिओ बघतात पण लाईक करायला का घाबरतात मला हेच काही कळत नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगणार आहे,
माझे व्हिडिओ थोडेच येणार आहेत. मी काही जास्त माझी जर्नीचा माझा प्रवास काय मी जास्त लांबवणार नाही, थोडक्यातच माहिती सांगणार आहे. पण प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करत जावा, छान कमेंट करत जावा. आणि कोण नवीन जर असेल ना त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. आज काय जास्त माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही, थोडक्यातच सांगितलेलं आहे. पण फक्त लाईक तेवढं करायला विसरू नका. तर चला, बाय बाय सगळ्यांना. आणि महत्त्वाचं म्हणजे मी बरेच उंबरे झिजवून सब गोळा केलेले आहेत. मी बऱ्याच ठिकाणी सांगते की मी कसे सब जमा केले, तर बऱ्याच ठिकाणी जाऊ सब मिळवलेले आहेत मी. आणि कधी कधी सब वाढायचे तर कमी व्हायचे, वाढायचे तर कमी व्हायचे, असं करत करत मी 1000 सब गोळा केलेले आहेत. आता ना सहज सब मिळतात. आता कुणाला कष्टसुद्धा करावे लागत नाहीत, सहज सब मिळतात. पण त्यावेळेस का नाही कुणीही सब करत नव्हतं. लई उंबरे झिजवावे लागले तेव्हा माझे 1000 सब झाले.